जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। माजी नगरसेविका प्राची आशिष आल्हाड यांच्या स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केलाय। हांडेवाडी रस्त्यावरील या ख्रिश्चन औरा सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याची घटना घडली। सोसायटीच्या सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण होते। सोसायटीच्या नागरिकांनी माजी नगरसेविका प्राची आल्हाड यांची भेट घेऊन सोसायटीमध्ये कॅमेरे बसवावे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे हे येथे पाण्याचा टँकर सुरू करावा अशी मागणी केली होती। त्यांच्या मागणीची दखल घेत सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तसेच पिण्याच्या पाण्याचा टँकर देखील सुरू केला। त्याबद्दल सोसायटीच्या नागरिकांनी माजी नगरसेविका प्राची आल्हाड, आशिष आल्हाड यांचा सत्कार केलाय। प्रभाग क्रमांक 41 मध्ये विकासाचा प्रवास थांबलेला नाही। आज आणखी एक मोलाचा टप्पा पार केला असल्याची भूमिका माजी नगरसेविका प्राची आल्हाड यांनी अनेक वर्षापासून नागरिकांच्या गरजा ओळखून लोकोपयोगी कामांचा अखंड परंपरा आम्ही सातत्याने पुढे नेत आले आहेत। ख्रिश्चन औरा सोसायटी हांडेवाडी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि मोफत पाणी टँकर सेवेला यशस्वी शुभारंभ झाला आहे। यावेळी जनता न्यूज सोबत प्राची आल्हाड यांनी सांगितले की विकास अजूनही पुढे जाणार आणि कामाचा वेग आणखी वाढणार। सोसायटीच्या सर्व नागरिकांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले। ख्रिश्चन औरा सोसायटी मधले जे नागरिक आहेत, कमिटी मेंबर्स आहेत, रेसिडेंट्स, ह्या सगळ्यांची मागणी होती की ते सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्ही कॅमेराज बसवले गेले पाहिजेत आणि पाणीची समस्या जी ह्या प्रभागातच नाही तर संपूर्ण एरियामध्ये खूप जास्त आहे ती जाणून घेऊन इथे टँकर्स ही उपलब्ध करून देण्याची गरज होती। म्हणून हे जेव्हा सोसायटीच्या रेसिडेंट्सने आम्हाला कळवलं ते लक्षात घेऊन आपण आज इथे कॅमेराजचं उद्घाटन केलेलं आहे। आज टोटल आपण 15 कॅमेरा संपूर्ण सोसायटीमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत। आम्ही आता स्वतः जाऊन बघूनही आलो। फ्रंट गेट, बॅक गेट, मुलं जिथं खेळतात, स्विमिंग पूल, असे विविध ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे कॅमेरा जेणेकरून लहान मुलांची सेफ्टी, इथे कुणी येतंय काही ते सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने हे लक्षात घेऊन कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरा हे खूप महत्त्वाचे होते। हे लक्षात घेऊन आपण सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत आणि हा नवीन जो प्रभाग आलेला आहे तिथे सगळ्यात जास्त आम्ही सोसायटीज मध्ये फिरत असताना सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ही पाण्याचीच आहे। हे लक्षात घेऊन आपण सोसायटीच्या रेसिडेंट्सशी बोलून आता सध्यामध्ये आपण एक टँकर सोसायटीला पुरवतोय। पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण 2ही देणार आहोत। पण त्यांना हेही सांगण्यात आलेलं आहे की टँकर्स हे एक परमनंट सोल्युशन नाहीये, हे एक टेम्पररी सोल्युशन आहे। आपण येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 41 हा टँकर मुक्त कसा होईल ह्या दृष्टिकोनाने काम करण्याचं गरजेचं आहे। कारण टँकर्स हा खूप मोठा बिझनेस आहे। सोसायटीज जेवढे रेसिडेंट काउंट आहे त्या हिशोबाने पाणीची पाईपलाईन आणि पुणे महानगरपालिकेचे हे सगळे टॅक्स पेयर्स आहेत। ऑलरेडी पे करतात आहेत पाण्याचा। या दृष्टिकोनाने पाणी हे पुरलंच पाहिजे, पाणी हे रेसिडेंट्सला, सोसायटीला तेवढं मिळालंच गेलं पाहिजे। ह्या दृष्टिकोनाने पुढे येणाऱ्या काळामध्ये सोसायटीमध्ये महानगरपालिकेचं पाणी हे अधिक प्रेशरने आणि चांगल्या दाबाने कसं येईल ह्याबद्दलही आम्ही काम करणार आहोत। बिबट्यासारख्या भयानक समस्या असेल, कुत्र्यापासूनचं संरक्षण असेल, या सर्वांची अडचण निर्माण झाल्यानंतर सगळं सर्वसाधारण आमच्या त्या ताईंच्याकडे एक मागणी केली होती की आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसवून द्यावेत। तर ती मागणी त्यांनी तुरंत मान्य करून आज या ठिकाणी पूर्ण अस्तित्वात आणलेलं आहे आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। तशी दुसरी मागणी आमची जी होती पाण्याची समस्या, परंतु काही कॉर्पोरेशनच्या समस्या अजून असल्यामुळे सध्या तरी त्यांनी आम्हाला एक छोटंसं सोल्युशन म्हणजे एक टँकर चालू करून दिलेलं आहे, दुसराही चालू करण्याचं एक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। परंतु भविष्य काळामध्ये त्यांनी परमनंट पाण्याचं सोल्युशन करण्याचं आश्वासन आम्हाला सर्व रेसिडेंट्सला दिलेलं आहे आणि ते आम्हाला पूर्ण होईल याची खात्री आहे आणि हीच अपेक्षा सर्व सोसायटीतील रेसिडेंट्स करतील। धन्यवाद। आले होते तर त्यांना आमचा खूप पाठिंबा आहे आणि आमच्या तिथं सुविधा केल्या, आम्ही स्वतः पाहिलं, टँकरची पण सोय केली आणि करणार पण आहेत पुढे। आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप सगळ्या गोष्टीचं पूर्ण आणि महिलांसाठी सुद्धा आम्हाला ते करणार आहेत। आमचं भजनी मंडळ आहे, त्यांच्यासाठी आम्ही त्यांना शब्द टाकला, त्यामुळे आम्ही करून देतो आणि आम्ही असंच त्यांच्या पाठीमागे उभं राहू आणि त्यांना निवडूनही देऊ आणि असंच त्यांनी सतत कार्य करत राहू हीच आमची अपेक्षा। प्राचीताई आल्या होत्या, त्या खूप वेळ आमच्यासाठी त्यांनी दिला। स्वतःच्या घरातला कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी इथं येऊन खूप वेळ देऊन आमच्याशी चर्चा केली आणि कॅमेऱ्याचं वगैरे खूप छान पद्धतीत त्यांनी कामे केली। तसेच आम्ही जाऊनही पाहून आलो, आता सगळं उद्घाटन झालं। तर प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्यामध्ये ना व्यवस्थित सगळं लहान मुलांचं
खेळण्याचे सगळं प्रत्येक गोष्टी, देवाचं मंदिर, हे सगळा हा परिसर जो आहे आमचा गार्डनचा फेस तो पूर्णपणे दिसत आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला कामं केली इथं येऊन. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. तसेच त्यांनी पाण्याचे टँकरचे सोय सुद्धा खूप चांगल्या पद्धतीत करणार आहेत. आणि त्या जर आम्ही त्यांच्या पाठीमागं सतत आहोत आणि राहणार आहोत. का तर त्यांचा आम्हाला खूप आधार वाटला यावेळेला. खूप चांगल्या पद्धतीत त्यांनी काम केले आमच्या सोसायटीत. असेच कामं त्यांनी आमची पुढेही करावीत एवढीच अपेक्षा. प्राचीताई यांनी कॅमेरे बसवलेले आहेत. तर आज आमच्या सोसायटीमध्ये मुली असो, मुले छोटे असो, कॉलेजला शाळेमध्ये जाताना संरक्षण होईल आणि गाडी येतील जातील त्यावेळेस पार्किंग जे काही आज चालू घडामोडीमध्ये जे अडीअडचणी दूर होतील ते सीसीटीव्ही कॅमेरेमुळे संरक्षण होऊ शकतं. आणि महिलांचे जे आज अत्याचार होतात ते त्याच्यावर थोडंसं सगळ्यांचा आळा बसला जाईल. आणि येताना जाताना आम्हाला संरक्षण कॅमेरेमुळे. आणि प्राचीताईंना एवढी विनंती आहे की निवडून आल्यानंतर आमच्याकडे असंच लक्ष द्यावं. आणि यानंतर त्यांना पुढील काळात आमच्या सर्व किंगस्टोन सोसायटीतर्फे शुभेच्छा. यावेळी युवा नेतृत्व आशिष आल्हाट, मयूर हांडे, चंद्रशेखर शिंदे, दीपक कनसे, विकास हांडे, भीमराव आल्हाट, चंद्रकांत सोनावणे, नितीन मुळे, बाबा नगरकर, वैभव शिर्के, लताताई जगताप, शैलेश आल्हाट, बाबू गायकवाड आदी सर्व सोसायटीचे सदस्य तसेच रहिवासी सहभागी झाले होते. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.